जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। रत्नागिरी शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। ज्या दिवशी एका छोट्या बाळाचं बारसं झालं, त्याच रात्री त्या बाळाने या जगाचा निरोप घेतला। रत्नागिरी शहरातील नार्वेकर कुटुंबात ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। बारशाचा आनंद साजरा झाल्यानंतर काही तासांतच त्यांचं बाळ नीरव कायमचं शांत झालं। 28 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास नार्वेकर परिवारात बाळाचं बारसं आनंदात पार पडलं। घरात नातेवाईक, हशा, गाणी आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। बाळ नीरव हसत होता, खेळत होता, पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। रात्री जवळपास 2च्या सुमारास आईने बाळाला दूध पाजून शेजारी झोपवलं। सगळं अगदी नेहमीसारखंच होतं, पण पहाटे 4च्या सुमारास आईची झोप उघडली आणि तिचं हृदय थरथरून गेलं। बाळाचं अंग थंड झालं होतं आणि त्याच्या नाकातून रक्त येत होतं। आईने किंचाळत घरच्यांना बोलावलं। कुटुंबियांनी तात्काळ बाळाला घेऊन प्रथम माळनाका येथील डॉक्टर सूर्यगंध यांच्याकडे, तेथून परकार हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर साळवी स्टॉप येथील डॉक्टर चौधरी यांच्याकडे धाव घेतली। चौधरी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी बाळाला पुढील उपचारांसाठी तातडीने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला। रात्रीच्या अंधारात एका छोट्या रिक्षात आई बाबा आपल्या बाळाला जीवदान मिळावं म्हणून धावत होते, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी बाळ नीरव आता नाही असं सांगितलं। या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अकस्मात मृत्यू म्हणून प्रकरण नोंदवण्यात आलं आहे। एकीकडे बारशाचा आनंद आणि दुसरीकडे मृत्यूचं दुःख, एका दिवसातच आनंदाचं घर शोकमय झालं। नीरव नावाप्रमाणेच आता कायमचा नीरव झाला। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।